चला आपला प्रॅक्टिस सेट 4.4 चालू आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 झालता कंप्लीट आहे की नाही. आता क्वेश्चन नंबर 4 चालू आहे. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो सॉल्व आहे. म्हणजे सॉल्व याचा अर्थ एक्सची किंमत काढायची आहे. त्यातला जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट, 16x² - 20x + 9 अपॉन मध्ये 8x² + 12x + 21 is equal 4x - 5 अपॉन मध्ये 2x + 3. 2x + 3. आता हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायला सांगितलाय. ओके. आता भरपूर जणांना असा प्रश्न पडतो की सर अशा पद्धतीने ज्या वेळेस क्वेश्चन येतो त्यावेळेस कोणत्या मेथडनं सॉल्व करावं. काही जणांना असं वाटतं की सर आम्ही तर कंपोनेंट डिव्हिडंड वापरावी का, हे की नाही. पण एक लक्षात ठेवत जा, ज्या वेळेस तुम्हाला लेफ्ट साईड आणि राईट साईड दिलेली असेल, इकडं पण व्हेरिएबल असेल आणि इकडं पण व्हेरिएबल असेल, तर त्यावेळेस तुम्हाला सॉल्व म्हटल्यावर एक्सची किंमत फाइंड करायची असते. बरोबर आहे. एक्सची किंमत फाइंड करायची असते. मग आता एक्सची किंमत फाइंड करण्याच्या अगोदर थेरम ऑन इक्वल रेशो या दोघांची किंमत इक्वल कन्सिडर करूया. के कन्सिडर करू. सोल्युशन मध्ये 16x² - 20x + 9 अपॉन 8x² + 12x + 21 इज इक्वल टू 4x - 5 अपॉन 2x + 3 इज इक्वल टू के. के म्हणजे कॉन्स्टंट, जे स्थिरांक येईल याची किंमत, या दोघांची, या के ची किंमत जी येईल ती दोन्हीची किंमत असणार आहे. मग आता मला सांगा, या ठिकाणी 16x² आहे, इथं 4x आहे. बरं अंक बघा, इथं काय आहे 16, इथं किती आहे 4. बरं या 4 ला विच नंबर मल्टिप्लाय बाय इज इक्वल 16. या 4 ला कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केल्यावर 16 आन्सर येत आहे. म्हणजे 4 ने डायरेक्ट त्याच्यावरूनच कन्सिडर करत नाही. हो ठीक आहे, 4च परफेक्ट आहे. पुन्हा त्याच 4 न 5 ला मल्टिप्लाय करून बघा. 4 × 5 = 20 प्लस मायनस मायनस निगेटिव्ह 20 आहे का, आहे. बरं आता तिथेवरच पाहायचं नाही, पुन्हा खाली पण बघायचा. त्याच 4 न जर 2 ला डिवाइड केला तर 8x² येत आहे का, म्हणजे 8x घ्यावा लागेल, म्हणजे 4x घ्यावा लागेल की नाही. आणि त्याच 4x न 3 ला जर डिवाइड केलं तर 12x येतं का, डेफिनेटली येत आहे. म्हणजे मल्टिप्लाय बाय 4x. मग काय होईल बघा, 16x² - 20x + 9 अपॉन 8x² + 12x + 21 is equal to 4x in bracket 4x - 5 upon 4x in bracket 2x + 3 is equal to k. k कॉन्स्टंट, स्थिरांक, जो अंक असेल तो काय येणार. मग 16x² - 20x + 9 ॲज इट इज 8x² 12x + 21 is equal 4 × 4 = 16 x², 4 × 5 = 20x अपॉन मध्ये 4 × 2 = 8x², 4 × 3 = 12x. ओके, इज इक्वल टू के. काय केलं कळालं का. या 4x ना 4x ला मल्टिप्लाय केलं, 4 × 4 = 16 x × x x² प्लस मायनस मायनस 4 × 5 = 20 20x. सिमिलरली 4x × 2x 4 × 2 = 8 x × x x² प्लस 4 × 3 = 12 12 × x 12x इज इक्वल टू के. आता k इज इक्वल टू हे आहेत. लेफ्ट साईडला घेताना साईन चेंज करून घ्या. साईन का चेंज करून घ्यायचे, हा 16x² आहे, हा किती आहे पॉझिटिव्ह 16x² आहे, हा पण पॉझिटिव्ह 16x² आहे. परंतु तो एलिमिनेट झाला पाहिजे. मग तो जर कॅन्सल करायचा असेल तर तो पॉझिटिव्ह वाला इकडे काय होईल, निगेटिव्ह होईल. मग आता हे k इकडे आहे तर k इज इक्वल टू असं म्हणूया, लेफ्ट साइड आधी ॲज इट इज लिहून घ्या 16x²
निगेटिव्ह 20x प्लस 9. आता बघा 16x² पॉझिटिव्ह होता, इकडे आल्यावर काय झाला निगेटिव्ह 16x² आणि हा निगेटिव्ह 20 काय होता तो इकडे आल्यावर पॉझिटिव्ह झाला अपॉन मध्ये. बघा हा 16x² पॉझिटिव्ह होता तो पुढे निगेटिव्ह झाला, हा निगेटिव्ह होता तो काय झाला पॉझिटिव्ह. हे ॲज इट इज लेफ्ट साइड 8x² 12x प्लस 21. आता हे चेंज होईल, हा पॉझिटिव्ह आहे तो इकडे आल्यावर काय झाला निगेटिव्ह 8x² आणि हा पॉझिटिव्ह होता तो काय झाला निगेटिव्ह 12x. आता बघा काय काय एलिमिनेट होता 16x² पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह 20x निगेटिव्ह 20x पॉझिटिव्ह काय राहिलं वर 9 8x² 8x² 12x काय राहिलं रे 21 9 अपॉन 21. सिम्प्लिफाय होता है कितीने 3 ने 3 3 जा 9 3 7 जा 21. के इज इक्वल टू काय आलं 3/7. के म्हणजे काय कॉन्स्टंट म्हणजे प्रत्येकाची किंमत आहे. मग याच्यामध्ये तुम्ही एक किंमत ठेवा किंवा याच्यामध्ये पण ठेवा इक्वल दाखवा, याच्या इक्वल ते दाखवा किंवा याच्या इक्वल. सिंपल हे जाता एवढी प्रोसेस करण्यापेक्षा हे सोपं पडतं. मग काय म्हणूया देअरफॉर 4x मायनस 5 अपॉन 2x प्लस 3 इज इक्वल 3/7. ओके काय हा जो लेफ्ट राईट साईड असतो ठीक नाही एक त्याच्याबरोबर के कन्सिडर केला क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 4 जा काय केलं इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन. वाटलं तर एक स्टेप वाढवूया आपण 7 इन ब्रॅकेट 4x मायनस 5 इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट 2x प्लस 3. काय होणार 7 4 जा 28x प्लस मायनस मायनस 7 5 जा 35 3 2 जा 6x 3 3 जा 9 28x. हा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह झाला, हा निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह झाला 35. 5 चला काय होणार मग म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला राईट साईडला जो रेशो दिलेला असतो त्याच्या इज इक्वल टू के कन्सिडर करायचा म्हणजे तुम्हाला इझी जाईल सोपं जाईल तो. हां बघा काय येणार मग आता इथं बघूया 5 चला 28x ॲज इट इज हा सॉरी प्रोसेस होईल दोघांची की नाही. देअरफॉर 28x मायनस 6x किती राहिले 22x इज इक्वल 35 प्लस 9 44 x इज इक्वल टू 44 22 इंटू आहेत पुढे गेल्यावर अपॉन मध्ये 22 1 जा 22 22 जा 44 x इज इक्वल टू 2 22 दोन्ही 44. म्हणजे जो सॉल्व करायला सांगितला होता तुम्हाला तो x ची व्हॅल्यू काय भेटली आहे x इज इक्वल टू 2 भेटला ठीक नाही. म्हणजे या स्वरूपामध्ये तुमचा जो क्वेश्चन असणार आहे ठीक नाही तो या स्वरूपामध्ये तुम्हाला सॉल्व करावा लागणार. एकदम सिंपल आहे. त्या ठिकाणी फर्स्ट असं बघायचं की बा या नंबरला कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केल्यावर एवढं भेटत आहे ठीक नाही. आणि एक लक्षात ठेवा जर एका नंबरनं येत असेल तर डेफिनेटली त्या नंबरनं सगळ्यालाच येत असतं. त्या टाईप्समध्ये तुम्ही फक्त काय करून बघायचं एक सॉल्व करून बघायचं आहे की नाही ठीक आहे. बाकी काही अडचण आता हा क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट झाला. आता त्याच्यामध्ये एक सेकंड नंबरचा आहे तो बघूया ठीक आहे. काही अडचण नाही एकदम इझी क्वेश्चन आहे ठीक नाही. थोडं फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं. याच्यात कळालं असेल तुम्हाला व्यवस्थित आहे की नाही आणि याच्यात जर थोडं व्यवस्थित कळालं नसेल तर सेकंड क्वेश्चन आहेच. सेकंड क्वेश्चन पण याच टाईपमधलंच आहे का तर क्वेश्चन नंबर 4 मधले दोन्ही क्वेश्चन जे आहेत ते सेम आहेत. बघूयात चला.
5. चला बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन बघूया. काय क्वेश्चन आहे? 5y² प्लस 40y -12 अपॉन मध्ये 5y प्लस 10y² -4 इज इक्वल y प्लस 8 अपॉन मध्ये 1 प्लस 2y. आता बघा भरपूर मुलं इथं कन्फ्यूज होऊन जातात. हे नंबर काय केले त्यांनी इंटरचेंज केले. इकडे तिकडे टर्म्स जे आहेत टर्म्स जे स्थान आहे त्याचं आहे की नाही प्लेस आहे ते चेंज केला आहे. आपल्याला माहित आहे ज्या वेळेस आपण जो पॉलिनोमियल असेल समजा या पॉलिनोमियल मध्ये काय करतो आपण की ज्याची डिग्री मोठी आहे ती अगोदर लिहितो आपण आहे की नाही. मॅक्झिमम डिग्री 2 आहे 2 1 0 या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतात. मग याला त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे बघूया. हे पहिले तर ॲज इट इज आहेच 5y² प्लस 40y -12 अपॉन मध्ये. आता इथं काय करा हा 10y² अगोदर घ्या. 10y² प्लस 5y -4 इज इक्वल. आता याला y प्लस 8 आणि 2y प्लस 1 झाला इथपर्यंत चेंजेस. इज इक्वल टू k करू याला आपण समजा k कन्सिडर करूया इक्वल आहेत. आता बघा आता इथं 5y² आहे इथं y आहे. मग या y ला कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 5y² होईल. डेफिनेटली 5y ने मल्टिप्लाय करावं. बरं त्या 5y नेच जर या 8 ला डिवाइड केला तर 40y येतं बघा. 8 45 40y करेक्ट येत आहे. त्याच 5y ने 2y ला जर मल्टिप्लाय केलं 5 2 जा 10 y इंटू y y² 10y². ओके. आणि त्याच 5y ने जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर 5y 1 जा 5y म्हणजे मल्टिप्लाय बाय 5y. मग बघा काय होणार 5y² प्लस 40y -12 अपॉन 10y² प्लस 5y -4 इज इक्वल टू 5y in bracket y plus 8 upon 5y in bracket 2y plus 1 मल्टिप्लाय बाय 5y है की नाही. मल्टिप्लाय बाय 5y ने मल्टिप्लाय केले k इज इक्वल टू किंवा तुम्ही इथं b इज इक्वल टू k केलं तरी कन्सिडर कर चालतंय. आता काय करावं लागेल बघा k इज इक्वल टू 5y² प्लस 40y -12 अपॉन 10y² प्लस 5y -4 इज इक्वल टू 5 इंटू y 5y² प्लस 40y 10y² प्लस 5y 1 जा 5y केला मल्टिप्लिकेशन. आता काय करावं लागेल k इज इक्वल टू 5y² प्लस 40y -12 हा पॉझिटिव्ह आहे इकडे आल्यावर काय होणार निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह आहे हा इकडे आल्यावर काय होईल 40y पॉझिटिव्ह वाला निगेटिव्ह होईल. आता बघा 10y² ॲज इट इज प्लस 5y -4 -10y² -5y पॉझिटिव्ह वाला निगेटिव्ह केला निगेटिव्ह वाला पॉझिटिव्ह केला. k इज इक्वल टू 5y² 5y² 40y हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल 10y² 5y 5y हे निगेटिव्ह निगेटिव्ह काय झाले पॉझिटिव्ह झाले. म्हणजेच k इज इक्वल टू काय आलं 12/4 4 1 4 4 3 12 k इज इक्वल टू काय आलं
3/1 म्हणजे 3 पण चालतं. ओके, आता ही व्हॅल्यू कोणासोबत कन्सिडर करायची? याच्या सोबत. मग देअरफॉर y प्लस 8 अपॉन किंवा y प्लस 8 अपॉन 2y प्लस 1 इज इक्वल टू 3/1. आता व्हॅल्यू बघा बघा, जर ती व्हॅल्यू तुम्ही फर्स्ट लेफ्ट साईडच्या सोबत जरी कन्सिडर केली तरी पण चालत आहे, परंतु लेफ्ट साईड सोबत जर तुम्ही कंपॅरिझन करत असाल तर तुमचं एक्सप्लेशन जे आहे एक्सप्लेन खूप जास्त होईल याच्यामुळे. मग त्यामुळं राईट साईड सोबत घ्यायचा, राईट साईडचा नंबर छोटा असतो. हां बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × y + 8 y + 8 इज इक्वल टू 3 × 2y 3 × 2 = 6 6y प्लस 3 × 1 = 3. बघा आता हे y पुढं पाठवा, हे 8 हे 3 पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह 6y y पॉझिटिव्ह आहेत पुढे गेल्यावर निगेटिव्ह 6y मधून 1y गेलं 5y 8 मधून 3 5 इज इक्वल टू 5y. हे 5 × आहे, तिकडे आल्यावर काय होतील? अपॉन मध्ये येतील. 5 5 कॅन्सल, y इज इक्वल टू काय आलं? 1. म्हणजे जो सॉल्व करायला सांगितलेला होता आपल्याला y ची किंमत फाइंड करायची होती, y इज इक्वल टू काय आलं? 1. म्हणजे या स्वरूपामध्ये एकदम इझी क्वेश्चन आहे की नाही, की जो सॉल्व करायला सांगितलेला असतो आपल्याला त्यामध्ये. ठीक आहे, कळलं? एकदम सोपा भाग आहे के कन्सिडर करायचा. ती व्हॅल्यू तुम्ही याच्यासोबत जरी कंपॅरिझन करून काढली तरी उत्तर तेवढंच येत असतं, पण हे स्क्वेअर वगैरे असल्यामुळं कशाला कन्फ्युजनमध्ये जायचं? जो राईट साईड असतो छोटा तो इथं के ची किंमत भेटलेली याची इक्वल दाखवायची आणि सॉल्व करायचं. ठीक आहे, आता याच्यानंतरचा जो भाग आहे आपल्याला, म्हणजे या ठिकाणी आपला रेशो संपलाय. काय संपलाय? जो रेशो भाग होता तो कंप्लीट झालाय. आता आपल्याला याच्यानंतरचा जो प्रपोर्शन आहे की नाही, प्रपोर्शन्स बघायचं आहे, प्रमाण ज्याला आपण म्हणतो की नाही, तो प्रमाण बघायचा, म्हणजे प्रपोर्शनचा भाग याच्यामधला आपल्याला बघायचा. हा रेशोचा भाग झाला. आता याच्यानंतरचा जो प्रपोर्शनचा भाग आहे तो आपण बघूया. आता या प्रॅक्टिस सेट 4.4 होता. आता प्रपोर्शन्स बघूया. रेशो झाला आपला कंप्लीट, म्हणजे याच्यातला अर्धा टॉपिक आपला संपलाय आता रेशो. ठीक की नाही, आपल्या टॉपिकचं नावच आहे रेशो अँड प्रपोर्शन्स, म्हणजे रेशोचा भाग संपलाय. आता जो प्रपोर्शन चालू होईल आहे की नाही तो बघूया. बघा, प्रपोर्शन्स हा रेशोपेक्षा इझी आहे. प्रपोर्शनचा जो भाग आहे तो रेशोपेक्षा इझी, रेशोपेक्षा सोपा आहे की नाही. त्यामुळं तसा रेशो पण अवघड नव्हता, परंतु त्या दोघांमध्ये जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर तुमचा प्रपोर्शन्सचा भाग हा त्याच्यापेक्षा इझी आहे. ठीक आहे, बघा, प्रपोर्शन्स म्हणजे प्रमाण. प्रमाण म्हणजे काय असतं की बाबा त्या ठिकाणी जे सेम त्याचा म्हणतो आपण की जसं की दोन्हींचं प्रमाण सेम आहे हे की नाही, त्या स्वरूपामध्ये असतो प्रपोर्शन्स म्हणजे. पाच चला, जो आपल्याला प्रपोर्शन बघायचं आहे आता त्याच्यामध्ये प्रपोर्शन. बघा, प्रपोर्शन्समध्ये दोन प्रपोर्शन्स असतात, दोन प्रपोर्शन्स असतात. एक कंटिन्यू प्रपोर्शन्स असतं आहे की नाही, आणि एक नॉन कंटिन्यू प्रपोर्शन्स असतं. कंटिन्यू प्रपोर्शन्स म्हणजे कसं, फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू थर्ड, एक जसे दोन, दोन जसे तीन आहे की नाही, त्याला आपण कंटिन्यू प्रपोर्शन्स असं म्हणतो. मग या प्रपोर्शन्समध्ये जो पहिला आहे तो बघूया आपण कंटिन्यूड प्रपोर्शन्स आहे की नाही, त्याला आपण काय म्हणूया, कंटिन्यूड. कंटिन्यूड प्रपोर्शन. आता कंटिन्यूड प्रपोर्शन्स मध्ये आपल्याला जो भाग बघायचा आहे त्या कंटिन्यूड प्रपोर्शन्स मध्ये काय असतं की जे 3 नंबर्स आहेत ए बी सी, फॉर एक्झाम्पल ए बी सी आर कंटिन्यूड प्रपोर्शन्स, किंवा ए बी सी आर रियल नंबर किंवा इंटिजर्स नंबर असतील, आणि त्यामध्ये काय म्हटलंय की 3 नंबर्स आर कंटिन्यूड प्रपोर्शन्स. आता कंटिन्यूड प्रपोर्शन्स समजा ए बी अँड सी आर कंटिन्यूड प्रपोर्शन्स. हे 3 नंबर्स आर कंटिन्यू प्रपोर्शन्स मध्ये आहेत. रेशोमध्ये जर म्हटलं A/B इज इक्वल टू B/C असं कन्सिडर होणार. आणि जर रेशोमध्ये दाखवायचं म्हटलं
तर याला आपण कंटिन्यूड प्रोपोर्शन्स मध्ये म्हटलं तर A is to B is to C, A is to B is to C. 3 numbers are continued proportions. लिंक तुटली का नाही बघा. A is to B and B is to C. A upon B is equal to B upon C. याचं जर रेशो मध्ये कन्सिडर केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन A into C, AC is equal to B into B. काय होतं? B square is equal to AC. म्हणजे 3 numbers are continued proportions, then B square is equal to AC. म्हणजे 3 numbers म्हटला, 3 numbers are continued proportions, तर त्या ठिकाणी A is to B is to C त्याची व्हॅल्यू किंवा रेशोच्या स्वरूपात होणार B square is equal to AC. B square is equal to AC. A is to B is to C, then B square is equal to AC. याला जॉमेट्रिक मीन पण असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? जॉमेट्रिक मीन पण म्हटलं जातं याला. जॉमेट्रिक मीन भूमितीमध्ये, ठीक नाही, त्याला जॉमेट्रिक मीन पण म्हटलं जातं किंवा त्याला मीन प्रोपोर्शन्स पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मीन प्रोपोर्शन्स. हे दोन्ही पण नाव आहेत त्याला. कोणत्याला? B स्क्वेअर इज इक्वल टू AC. म्हणजेच 3 नंबर्स आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन्स. ते कशामध्ये आहेत? कंटिन्यू प्रोपोर्शन्स मध्ये आहेत. आणि कंटिन्यू प्रोपोर्शन्स म्हणजेच काय? A is to B is to C, then B square is equal to AC. आणि त्याला आपण जॉमेट्रिक मीन पण म्हणतो किंवा मीन प्रोपोर्शन्स पण म्हणतो. म्हणजे जो कंटिन्यूड प्रोपोर्शन्सचा जो भाग असतो, ठीक नाही. पण ते 3 कंटिन्यू प्रोपोर्शन असेल तर त्याला आपण जॉमेट्रिक मीन किंवा मीन प्रोपोर्शन असं म्हणतो. तुम्ही असं म्हणताल की सर 5 किंवा 4 नंबर हे कंटिन्यू प्रोपोर्शन्स आहेत, मग त्याला मीन प्रोपोर्शन म्हणता येईल का? नाही. मीन प्रोपोर्शन्स कधी होणार? फक्त 3 नंबर्स आर A, B and C. 3 नंबर्स आर कंटिन्यू प्रोपोर्शन, देन इट इज, त्याला आपण काय म्हणू शकतो मग? मीन प्रोपोर्शन्स ऑर जॉमेट्रिक मीन. ओके. मग कंटिन्यू प्रोपोर्शन हे 4 नंबर मध्ये बी असू शकतंय, 5 नंबर मध्ये बी कंटिन्यू प्रोपोर्शन असू शकते, आहे की नाही. परंतु जे आपल्याला 3 नंबरचं जे प्रोपोर्शन दिलं असेल त्याला फक्त आपण काय म्हणणार? जॉमेट्रिक मीन किंवा मीन प्रोपोर्शन्स असं म्हणता येईल. ठीक आहे. आणि आता याच्यानंतरचा जो आहे, जो म्हणजे आपण या ठिकाणी बघणार आहोत, तो म्हणजे ओनली प्रोपोर्शन्स. तो फक्त कशात असेल? प्रोपोर्शन्स मध्ये. आता प्रोपोर्शन्स आणि कंटिन्यू प्रोपोर्शन्स मध्ये काय फरक असतो बघा. आता तुम्हाला जर या ठिकाणी फक्त प्रोपोर्शन्स म्हटलंय, ओके, प्रोपोर्शन्स मध्ये जर म्हटलं तर बघा इकडे काय होईल? A upon B इज इक्वल टू C अपॉन D. आता हे कंटिन्यू प्रोपोर्शन्स आहेत का? नाही, हे कंटिन्यू प्रोपोर्शन नाहीत. A अपॉन B आहे, इथं B आहे का? नाही, B सोडून दिला, डायरेक्ट C अपॉन D म्हटलंय. मग हेच 4 नंबरला कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये कसं म्हणता आलं असतं? A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C इज इक्वल टू C अपॉन D. आता हे काय आहे? आर कंटिन्यूड प्रोपोर्शन्स. कंटिन्यूड प्रोपोर्शन्स. कंटिन्यू प्रोपोर्शन कसं असतं कळालं का? A is to B, B is to C and C is to D. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो A is to B is to C is to D, आहे की नाही. पण याचा तसा नसतो. याचा रेशो काय असतो? A is to B is equal to C is to D असा असतो. ते कंटिन्यू तो नंबर असणार आहे की नाही. A is to B is to C, A is to B is to C is to D, then A upon B is equal to B upon C is equal to C upon D. या फॉर्म मध्ये असतो तो. त्याला म्हणतो आपण कंटिन्यूड प्रोपोर्शन्स. त्याला काय म्हणतो आपण? कंटिन्यूड प्रोपोर्शन्स. या स्वरूपामध्ये जो आपला प्रॅक्टिस सेट होत आहे की नाही, जो या ठिकाणी आहे, सॉरी प्रोपोर्शनचा जो भाग आहे तो या ठिकाणी या स्वरूपामध्ये होतो. आता याच्यानंतरचा जो असतो तो म्हणजे के मेथड. प्रोपोर्शन्स मधलं कळालं? प्रोपोर्शन्स मध्ये काय कळालं? दिलेला नंबर हा कंटिन्यू प्रोपोर्शन्स आहे का ओनली प्रोपोर्शन्स मध्ये हे बघायचं. कंटिन्यू प्रोपोर्शन्स शब्द देतील, कंटिन्यू शब्द प्रोपोर्शन दिलेला नसेल म्हणजे याचा अर्थ तो नॉन कंटिन्यू असेल, किंवा तुम्हाला मग हे असं देतील A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D. याच्यावरून बी ओळखायचं की ते नॉन कंटिन्यू प्रोपोर्शन्स आहे. जर कंटिन्यू प्रोपोर्शन शब्द दिला असेल तरच कंटिन्यू प्रोपोर्शन्स आहे, नाहीतर कंटिन्यू प्रोपोर्शन्स नाही असं गृहीत धरायचं. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे
के मेथड. हे कळालं का? कंटिन्यू प्रोपोर्शन्स, 3 नंबर आर कंटिन्यू प्रोपोर्शन, देन ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. आता के मेथड वापरायची. याला के मेथड काय असते? के ची किंमत काढावी लागते आपल्याला. के मेथड म्हणजे के मेथड काढताना काय केलं जातं आहे की तो कंटिन्यू प्रोपोर्शनची बी काढली जाते आणि नॉन कंटिन्यू प्रोपोर्शनची पण के मेथड असते. दोन्हीसाठी पण के मेथड असते. ठीक आहे, बघूया आपण ए बी सी डी साठी पण बघूया आणि कंटिन्यू प्रोपोर्शन्ससाठी पण बघूया. के मेथड प्रोपोर्शन्समध्ये असते. के मेथड जर तुम्हाला प्रोपोर्शन्स आलं तरच तुम्हाला के मेथड येणार आहे. रेशोमध्ये के मेथड असणार आहे का? नाही. इज इक्वल टू के कॉन्स्टंट ती वेगळी, थेरम ऑन इक्वल रेशो तो वेगळा आहे. पण हे के मेथड आहे. समजा 3 नंबर्स आर कंटिन्यू प्रोपोर्शन्स, ए बी अँड सी आर कंटिन्यूड प्रोपोर्शन्स, किंवा तुम्हाला असंही म्हणतील ए इज टू बी इज टू सी, किंवा असंही म्हणतील ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी. याच्यावरून आपण काय ओळखणार? किंवा हे कंटिन्यू प्रोपोर्शन्स आहे. मग के मेथड काय असते? तर याचा अर्थ असतो ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू के. म्हणजे या सगळ्यांची व्हॅल्यू काय आहे? कॉन्स्टंट आहे या दोघांची पण, आणि के आहे. मग आता अगोदर काय करू आपण? बी अपॉन सी इज इक्वल टू के. के अपॉन म्हणजेच काय असते? 1 असते. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बी इंटू 1 बी, बी इज इक्वल टू सी के. बीची किंमत भेटली याच्यासोबत. आता जसं तुम्ही बी अपॉन सी इज इक्वल टू के म्हटलं होतं तसं आता ए अपॉन बी इज इक्वल टू के म्हणावं लागेल. ए अपॉन बी इज इक्वल टू के अपॉन 1. मग 1 इंटू के, सॉरी 1 इंटू ए, ए इज इक्वल टू बी इंटू के, बी के. परंतु बीची किंमत माहिती आहे आपल्याला. मग या बीच्या जागेवर काय करावं लागेल? सी के ठेवावं लागेल. ए इज इक्वल टू सी के इंटू के. हे सी के कुठून आलं कळालं का? या बीची किंमत काय होती? सी के होती. मग ए इज इक्वल टू काय होतं? सी के स्क्वेअर. हे व्हॅल्यू पाठच करून टाकायचे. 3 नंबर्स आर कंटिन्यू प्रोपोर्शन्स. जर 3 नंबर जर कंटिन्यू प्रोपोर्शन असेल तर ए ची किंमत काय असते? सी के स्क्वेअर. आणि बी ची किंमत काय असते? सी के. बी ची किंमत काय म्हणताल? बी ची किंमत सी के आणि ए ची किंमत सी के स्क्वेअर. सी ची किंमत तुम्ही म्हणताल सी ची किंमत सीच असणार, हे की नाही? ए ची किंमत सी के स्क्वेअर, बी ची किंमत सी के आणि सी ची किंमत सीच असणार. ठीक आहे, हे कळालं? आर कंटिन्यू प्रोपोर्शन्स. आता कंटिन्यू प्रोपोर्शन नसल्यावर ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू के. मग याला आपण असं म्हणूया ए अपॉन बी इज इक्वल टू के अपॉन 1 म्हणजेच के. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू ए, ए इज इक्वल टू बी के. तसं तिथं काय होणार? सी अपॉन डी इज इक्वल टू के अपॉन 1, सी इज इक्वल टू काय होणार? डी के. म्हणजे जर म्हणजे कंटिन्यू प्रोपोर्शन नसेल तर किमती वेगवेगळ्या येतात, आणि जर कंटिन्यू प्रोपोर्शन्स जर असेल तर ए ची व्हॅल्यू येते सी के स्क्वेअर आणि बी ची व्हॅल्यू येते सी के. कळालं का? म्हणजे ह्या मेथड जी आहे के मेथड एकदम इझी मेथड आहे. फक्त त्या ठिकाणी कन्सिडर करताना थोडं काळजीपूर्वक करत जा. ठीक आहे, कळालं का? प्रोपोर्शन्समधली के मेथड एकदम इझी भाग आहे, डिफिकल्ट अजिबात नाही. ठीक आहे, आता याच्यानंतर के मेथड झाल्याच्या नंतर जो आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे प्रॅक्टिस सेट आहे, हे की नाही? याच्यानंतरचा जो दिलेला भाग आहे तो म्हणजे प्रॅक्टिस सेट आहे. तो आपण आता काय करूया? पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. चालतंय? थांबू आपण या ठिकाणी.